काल आणि लागणारे लकार हे 10 प्रकारचे आहेत. वर्तमान काळ याला लट लकार असे म्हणतात. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स लट लकार. प्रथम अनग्रहतन भूतकाळ याला लंग लकार असे म्हणतात. द्वितीय परोक्ष याला लिट लकार असे म्हणतात. सामान्य भूतकाळ लंग लकार. सामान्य भविष्यकाळ लूट लकार. अनग्रहतन भविष्यकाळ लूट लकार. अज्ञार्थ लोट लकार. विद्यर्थ विधिर्लिंग. आशीर्वाद अशीर्लिंग. क्रियाकितपती लूट लकार. असे 10 प्रकारचे काल आणि त्याला लागणारे लकार आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचे कुठले आहेत? लट लकार प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ हे लक्षात ठेवायचे आहे. भूतकाळ लंग लकार हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ त्याला लंग लकार असे म्हणतात. लीट लकार हे पण लक्षात ठेवायचं आहे. लंग लकार भूतकाळ. सामान्य भूतकाळ लंग लकार. सामान्य भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स लूट लकार. नंतर अज्ञार्थ लोट लकार आणि विधिर्लिंग हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता खाली आपण बघू. परस्मैपदी कालार्थ प्रत्यय हे महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. लट लकार त्याला म्हणतात वर्तमान काळ. आता त्याच्यामध्ये काय आहे बघा. हे पुरुष आहेत म्हणजे प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष आणि इथं वचन दिलेले आहेत. एक वचन द्वितीय वचन बहुवचन. पाठ कसं करायचं आहे? सगळीकडे हेच सेम ठेवायचे. प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष. इथं पण लंग लकारमध्ये पण प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष. एक वचन द्वितीय वचन बहुवचन. आता लक्षात कसं ठेवायचं? ती तह अंती सी तह तह मी वह मह. हे झालं परस्मैपदी लट लकार. आता लंग लकार बघू. तेच प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष. एक वचन द्वितीय वचन बहुवचन. त ताम अन स तम त अन व म. आता ते झालं लंग लकार प्रथम भूतकाळ. आता लूट लकार याला म्हणतात भविष्यकाळ. लक्षात ठेवायचे लूट लकार म्हणजे भविष्यकाळ. स्याती स्यतः स्यंती स्यसी स्यतः स्यतः स्यामी स्यावः स्याम. हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्यायचं आहे. पेन आणि नोटबुक पाहिजे तरच संस्कृत आपल्याला इझिली समजतं. हे सगळं लिहून घ्यायचे आहेत. नोट्स प्रॅक्टिस करायच्या आहेत. स्याती स्यतः स्यंती स्यसी स्यतः स्यतः स्यामी स्यावः स्याम. हे झालं लूट लकार. आता बघू लोट लकार.